Good morning students. So let us continue preparation of aldehyde and ketone. बघा aldehyde and ketoneच्या प्रिपरेशनचा तिसरा व्हिडिओ आहे. त्याच्यात आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन बघतोय. तर आज आपल्याला खूप इम्पॉर्टंट रिएक्शन बघायची आहे फ्रॉम रिग्नार्ड रिएजंट. बघा हा रिग्नार्ड रिएजंट प्रत्येक चॅप्टर मध्ये तुम्हाला रिएक्शन याचे असणार आहे. तर मग रिग्नार्ड रिएजंट नेमकं काय असते पहिले समजून घेणं महत्त्वाचं आहे. बघा आता मी जर इथं लिहिलं RX म्हणजे अल्किल हलाइड किंवा मी इथे एक्झाम्पल घेतो बघा CH3Br. हा X म्हणजे हॅलोजन तो असू शकतो क्लोरीन ब्रोमीन आयोडीन. हा X म्हणजे काय हॅलोजन आहे. आता बघा Br हा -1 आहे आणि CH3 काय +1 आहे. म्हणजे हॅलोजन ज्यावेळेस अल्काइल ग्रुपला अटॅच असतो तो हॅलोजन असतो मायनस आणि तो अल्काइल ग्रुप असतो पॉझिटिव्ह. पण या रिग्नार्डने काय केलं बघा हा जो सायंटिस्ट होता त्याने या दोघांमध्ये मॅग्नेशियम मेटल टाकलं तर काय तयार होणार बघा CH3MgBr ज्यालाच आपण RMgX असं म्हणतो. हा R काय अल्काइल ग्रुप हा मॅग्नेशियम आणि हा X काय हॅलोजन मी इथं ब्रोमीन घेतला. आता बघा टोटल केमिस्ट्री याच्यानंतर चेंज झाली होती. आतापर्यंत R ग्रुप याला पॉझिटिव्ह मानलं जायचं म्हणजे तो इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस होता. पण या रिग्नार्ड रिएजंटचा नीट जर स्टडी केला तुम्ही हा Mg+2 असतो मॅग्नेशियम मेटल हा +2 असतो तर त्याला कॅन्सल करण्यासाठी -2 आपल्याकडे पाहिजे. तर X हा -1 असतो तर R ला पण -1 लागेल. समजलं. परत मी समजून घ्या RMgX मॅग्नेशियम हा +2 असतो तर या 2+ ला कॅन्सल करण्यासाठी आपल्याला -2 पाहिजे. आपल्याला माहिती आहे हॅलोजन हा -1 असतो. मग कोण राहिला R प्रत्येक वेळेस पॉझिटिव्ह होता. या रिग्नार्ड रिएजंटने त्याला निगेटिव्ह केलं कारण हा -1 +2 कॅन्सल आणि तयार होणार RMgX. तर रिग्नार्ड रिएजंट मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची जो अल्काइल ग्रुप आहे त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे एवढं लक्षात ठेव. तर आपल्याला इथं पहिली रिएक्शन बघायची फ्रॉम सायनाइड किंवा अल्काइल सायनाइड म्हणा. तर बघा मी इथं रिग्नार्ड रिएजंट घेतो CH3MgBr. तर CH3 काय पार्शियल निगेटिव्ह आहे आणि सायनाइड घेतो बघा CH3C ट्रिपल बॉन्ड N. सायनाइड हे याचं कॉमन नेम आहे. ऍक्च्युअली याचं IUPAC नेम आपण काय म्हणतो नायट्राइल. सायनाइड हे याचं कॉमन नेम आहे आणि याचं IUPAC नेम काय नायट्राइल. ओके ते IUPAC मध्ये तुम्ही शिकला असाल. तर बघा आता या कार्बन आणि नायट्रोजन मध्ये कोण जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह नायट्रोजन. तर नायट्रोजन काय करणार स्वतःकडे इलेक्ट्रॉन ओढणार. स्वतःकडे इलेक्ट्रॉन ओढल्यामुळे या कार्बनवर कोणता चार्ज येणार पॉझिटिव्ह. बरोबर. या कार्बन आणि नायट्रोजन मध्ये नायट्रोजन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह तो स्वतःकडे इलेक्ट्रॉन ओढणार कार्बनला इलेक्ट्रॉन डेफिशियंट करणार. मग आता काय होणार बघा हा निगेटिव्ह आहे म्हणजे हा न्यूक्लियोफाइल सारखा ऍक्ट करेल. हा निगेटिव्ह अटॅच करेल या पॉझिटिव्हला. हा डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड मधला हा एक बॉन्ड या नायट्रोजन वर जाणार. नीट रिएक्शन समजून घ्या. आता बघा काय परिस्थिती होते. हा CH3 इथे येऊन जॉईन झाला. ऑलरेडी इथे एक CH3 आहे इथं CH3 जॉईन झाला. डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्डचा काय झाला डबल बॉन्ड कारण इथं ग्रुप येऊन जॉईन झाला ना. कारण इथं बघा 1 2 3 4 बॉन्ड्स होते. आपण आणखीन एक बॉन्ड ज्यावेळेस तयार करतो कार्बन 5 बॉन्ड कधीच दाखवत नाही म्हणून तो आपण एक बॉन्ड ब्रेक केला. इथं नायट्रोजन आणि नायट्रोजनवर इलेक्ट्रॉन्स आले बघा म्हणून त्याच्यावर कोणता चार्ज निगेटिव्ह. हा CH3 इथं जॉईन झाला म्हणजे काय उरलं MgBr. मग MgBr इथं जॉईन होईल MgBr. समजलं. आता याचं आपल्याला काय करायचं हायड्रोलिसिस करायचं ऍसिडिक हायड्रोलिसिस. काय करायचं आपल्याला याचं ऍसिडिक हायड्रोलिसिस. याच्यात आपल्याला दोन वॉटर मॉलिक्युल्स घ्यायचे 2 टाइम्स
H2O. बघा आता याच्यात मी तुम्हाला ट्रिक सांगतो बघा. HOH आणि HOH दोनदा वॉटर मॉलिक्यूल ना. तर इथं ऑक्सिजन टाकायचं बघा. हे निगेटिव्ह मी इथं खाली लिहितो. इथं ऑक्सिजन, नंतर इथं 3 हायड्रोजन बघा. 1 2 3 हायड्रोजन गेले, 1 ऑक्सिजन गेलं, काय उरलं OH. इथं OH असं लिहायचं बघा. O नंतर H3 आणि नंतर OH. बघा इथून कट करा. बघा तिन्ही प्रोडक्ट आपल्याला भेटले. काय पहिलं प्रोडक्ट CH3C CH3 डबल बॉन्ड म्हणजे भेटला का नाही कीटोन. अरे भेटला का नाही कीटोन. परत N आणि हा 3 म्हणजे NH3 अमोनिया गॅस. इथे MgBr आणि इथं हा OH. बघा Mg+2 आहे, हा -1 हा -1 म्हणजे हे पण करेक्ट आहे. दिसतंय. समज ही ट्रिक ध्यानात ठेवायची. दोनदा वॉटर मॉलिक्यूल कसं लिहायचं OH3 आणि OH. OH3 आणि OH. 1-2 रिएक्शन तुम्ही प्रॅक्टिस करून बघा, व्यवस्थित तुम्हाला ते जमणार. तर पुढल्या रिग्नर रिएजंट मध्येच आपल्याला बघायचे फ्रॉम ईस्टर. फ्रॉम ईस्टर काय असतं RC डबल बॉन्ड OR. ज्याला ईस्टर हा फंक्शन ग्रुप माहित नसेल त्यांनी हे लक्षात ठेवायचं. ऍसिड कार्बोक्सिलिक ऍसिड काय असतो RC डबल बॉन्ड OH. हा H काढून फक्त त्याच्या जागेवर काय टाकायचा R झाला तो ईस्टर. फक्त याचा एक ड्रॉबॅक आहे बघा. फॉर्मल्डिहाइड कॅनॉट बी प्रिपेअर्ड बाय दिस मेथड. फॉर्मल्डिहाइड म्हणजे HC डबल बॉन्ड OH. याला आपण काय म्हणत असतो फॉर्मल्डिहाइड cannot be prepared by this method. याला स्टार करून लिहून घ्या. फॉर्मल्डिहाइड cannot be prepared by this method. आपण आता दुसरा अल्डिहाइड तयार करू. तर मी इथं घेतो बघा CH3 MgBr झाला रिग्नर रिएजंट. आता या R ऐवजी CH3 घेतो, त्याच्या ऐवजी पण CH3 घेतो. तर काय होणार CH3 C डबल बॉन्ड OCH3 CH3C डबल बॉन्ड OCH3. बघा RMgX हा काय निगेटिव्ह आहे. आता मला सांगा या कार्बनला बघा हा ऑक्सिजन आहे ना, हा पण ऑक्सिजन इकडे आहे. दोन्ही इलेक्ट्रॉन निगेटिव्ह होते. कार्बन पण खूप सारे इलेक्ट्रॉन सोडणार म्हणजे हा कार्बन काय होणार इलेक्ट्रॉन डेफिशियंट. हा CH3 तिथे जाणार, जॉईन होणार, हा इकडे ब्रेक होणार. तर आता नीट समजून घ्या. एकदा ही रिएक्शन समजली तर इथं CH3 इथं जॉईन झालं म्हणजे इथं CH3CO मायनस आणि हा MgBr तिथं जाऊन MgBr हा इथं CH3 आणि इथं हा OCH3. बरोबर. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो OCH3 असतो हा बॉन्ड खूप वीक असतो कारण इथं ऑक्सिजन खूप सारे इलेक्ट्रॉन स्वतःकडे उरतो म्हणून हा बॉन्ड ब्रेक करणं सोपं जातं. हा जो बॉन्ड आहे OCH3 किंवा हा जो बॉन्ड आहे OR हा ब्रेक करणं सोपं आहे. बघा हे 2 इलेक्ट्रॉन परत इथे येतात म्हणजे इथं काय होणार आहे आता डबल बॉन्ड. मग हा OCH3 बाहेर जातो. तयार काय होणार बघा CH3C डबल बॉन्ड OCH3 प्लस हा OCH3 बाहेर गेला तर MgBr आणि त्याला जॉईन होणार OCH3. बघा दाखवलं मी कीटोन. तर याच्यातून तुम्ही अल्डिहाइड मला तयार करून दाखवा. काय तयार करून दाखवा अल्डिहाइड. बघा मी इथं जर या CH3 ऐवजी जर H घेतला, या CH3 ऐवजी जर H घेतला
तर इथं पण काय होणार आहे, हा H, आणि इथं पण काय तयार होणार, हा H. झाला का नाही अल्डिहाइड तयार? समजतं? अल्डिहाइड तयार करता येतं आपल्याला, फक्त हा अल्डिहाइड तयार करता येत नाही, ज्याचं नाव आहे फॉर्मल्डिहाइड. बघा दोन्ही रिॲक्शन मी दाखवल्या, किंवा तुम्ही ही रिॲक्शन कंप्लीट करून दाखवा मला. बघा मी स्टार्टिंग कंपाऊंड देतो, ही रिॲक्शन कंप्लीट करून दाखवा. C2H5MgBr प्लस HC डबल बॉन्ड OCH. ही रिॲक्शन तुम्ही मला कंप्लीट करून दाखवा. ओके, समजलं? चला आपण पुढली रिॲक्शन बघू. थर्ड रिॲक्शन इज फ्रॉम ऍसिड क्लोराइड. Grignard reagent is third reaction is from acid chloride, किंवा आपण त्याला असाइल क्लोराइड म्हणतो. त्याला आपण RC डबल बॉन्ड OCl, RC डबल बॉन्ड OCl. आता बघा मी इथे Grignard reagent घेतो CH3MgBr, आणि इथं R घेतो CH3C डबल बॉन्ड OCl. बघा हा निगेटिव्ह आहे, हा इथं जॉईन होईल, हा बॉन्ड ब्रेक होईल परत. बरं चला आपण पूर्ण स्टेप दाखवू. तर हा CH3 इथं जॉईन झाल्यानंतर काय होईल, CH3C, हा O निगेटिव्ह, त्याला कोण जॉईन होईल, MgBr, इथं Cl आणि इथं CH3. आता तुमच्या फक्त एवढं लक्षात आलं पाहिजे का हा क्लोरीन पण इथं गुड लिव्हिंग ग्रुप आहे. परत तीच रिॲक्शन होते बघा, हे बॉन्ड परत, हा 2 इलेक्ट्रॉन परत येतील डबल बॉन्ड, आणि हा Cl बाहेर. तर काय तयार होईल, CH3C डबल बॉन्ड CH3, हा MgBr, आणि तो बाहेर कोण गेला, Cl. फक्त प्रत्येक वेळेस आपण हे चेक करायचं याचं चार्ज बॅलन्स आहे का. मी सांगितलं हायड्रोजन हा -1, हा -1 आणि हा +2. बघा +2 -2 बॅलन्स आहे चार्ज, म्हणजे आपली रिॲक्शन करेक्ट आहे. समजलं? चला पुढली रिॲक्शन बघा. चला Grignard रिएजंटची रिॲक्शन झाली, रिॲक्शन 10 झाली. आता 11 फ्रॉम बीटा कीटो ऍसिड, 12 फ्रॉम बीटा कीटो ऍसिड, फ्रॉम बीटा कीटो ऍसिड. आता नेमकं हे बीटा कीटो ऍसिड काय असतं हे पहिलं आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर सगळ्यांना ऍसिड, कार्बोक्सिलिक ऍसिड काय असतं माहिती आहे, RC डबल बॉन्ड OH, RC डबल बॉन्ड OH. तर बघा मी इथे ऍसिडिक ऍसिड घेतो, CH3C डबल बॉन्ड OH. हा कोणता ऍसिड झाला, ऍसिडिक ऍसिड. विनेगर ज्याला आपण म्हणतो, चायनीज मध्ये वापरतो आपण ऍसिडिक ऍसिड. तर हा ऍसिड फंक्शन ग्रुप झाला, तर त्याच्या शेजारचा कार्बन काय झाला, अल्फा कार्बन. पण आपल्याला बीटा कीटो पाहिजे, कीटोन म्हणजे C डबल बॉन्ड O पाहिजे, बरोबर, असा ग्रुप. मग मी काय करतो बघा, बीटा करण्यासाठी तुम्ही हायड्रोजन कमी करतो, म्हणून इथं 2 हायड्रोजन इथं कंटिन्यू करतो, C डबल बॉन्ड O आणि हा H. बघा बरं आला, आता आला का बीटा कार्बन. आता याच्यापासून अल्डिहाइड कीटोन कसं तयार करायचं बघा. समजला हा बीटा कसा झाला, अल्फा, त्याच्या शेजारचा बीटा, बीटावर कीटो आहे का. याला हीट करायचं खूप हाय टेम्परेचरला, 110 डिग्री सेल्सिअस. तर कार्बन डायऑक्साइड बाहेर पडत बघा, इथं C डबल बॉन्ड, इथं पण मेकॅनिझम नंतर डबल बॉन्ड येतो, म्हणजे इथून CO2 गॅस बाहेर पडतो, आणि इथं हा H इथं जॉईन होईल, हा H जो राहिला तो इथं जॉईन होईल, म्हणजे इथं CH3 तयार होईल, बरोबर. बाहेर कोणता गॅस जातो,
CO2 आणि इथं काय राहिला आता H C डबल बॉन्ड O हा CH2 आणि हा H बघा झाला की नाही अल्डिहाइड तयार ऍसिटाल्डिहाइड ज्याला आपण इथेनॉल म्हणतो किंवा ऍसिटाल्डिहाइड म्हणतो हे कॉमन नेम आहे IUPAC नेम आता तुम्हाला येतच असतील आता बघा परत मी ऍसिटिक ऍसिड घेतो CH3C डबल बॉन्ड OH बघा हा अल्डिहाइड का बरं आला कारण इथं H होता तो H कुठून आला इथून मला जर कीटोन पाहिजे असेल तर H च्या ऐवजी CH3 टाकावं लागणार हा अल्फा कार्बन झाला मग बीटा कार्बन साठी मी एक हायड्रोजन कमी करतोय तर C डबल बॉन्ड O आणि इथं टाकतो आता CH3 आता बघा इथून कीटोन येईल कसा कीटोन येईल अल्डिहाइड मधून हा जो हायड्रोजन आहे तो कुठून आला तो इथून आला तर मग त्याच्या ऐवजी मी काय टाकला इथं CH3 परत याला हीट केलं खूप हाय टेम्परेचर 110 डिग्री सेल्सिअस हा ऍसिड आहे इथून कार्बन डायऑक्साइड बाहेर पडत आणि हा H इथं जॉईन होईल बघा हा H इथं जॉईन होईल तर इथं काय तयार होईल CO2 बरोबर इथं काय तयार होईल CO2 आणि हा H इथं जॉईन झाल्यानंतर CH3 C डबल बॉन्ड O CH3 म्हणजे याला आपण काय म्हणत असतो याला आपण म्हणत असतो ऍसिटोन आहे याचं कॉमन नेम आहे याचं IUPAC नेम काय इथे मिथेन प्रोपेन प्रो 2ONE बरोबर he should be replaced by what ONE आणि you should mention the number तर समजलं बीटा कीटो ऍसिड कशाला म्हणायचं ओके आता चला पुढली रिएक्शन बघू आता ज्या रिएक्शन्स आहे ह्या रिएक्शन्स फक्त अल्डिहाइड साठी आता मी जे रिएक्शन्स लिहिणार आहे त्या रिएक्शन फक्त अल्डिहाइड साठी आतापर्यंत ज्या रिएक्शन्स आपण बघितल्या त्या अल्डिहाइड आणि कीटोन दोन्ही साठी पण होतात पण आता मी ज्या रिएक्शन लिहिणार आहे ते फक्त कोणासाठी अल्डिहाइड आणि नंतर आपण काही रिएक्शन्स ओन्ली फॉर कीटोन बघणार आहोत तर मी पहिले बघा रिएक्शन्स ओन्ली फॉर अल्डिहाइड रिएक्शन्स ओन्ली फॉर अल्डिहाइड त्याच्यातली पहिली रिएक्शन बघा फर्स्ट रिएक्शन लिहून घ्या रिडक्शन ऑफ असाइल हॅलाइड reduction of acyl halide esters नायट्राइल्स या तिन्ही रिएक्शन आपल्याला बघायचं रिडक्शन तर बघा या असाइल क्लोराइड म्हणजे काय RC डबल बॉन्ड OCl ईस्टर म्हणजे काय RC डबल बॉन्ड OR आणि नायट्राइल म्हणजे काय RC ट्रिपल बॉन्ड N मी तुम्हाला सांगितलं होतं सायनाइडलाच आपण काय म्हणत असतो नायट्राइल म्हणत असतो तर इथं बघा आता एक स्पेशल रिएजंट आहे हा जो असतो RC डबल बॉन्ड OCl या R ऐवजी मी आता घेतो CH3 म्हणजे याला आपण ऍसिटिल क्लोराइड म्हणतो ऍसिटिल क्लोराइड याची रिएक्शन आपल्याला करायची बघा हा कंपाऊंड बघा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड आणि हा जो ब्यूटॉक्सी ग्रुप आहे आता मी तुम्हाला स्ट्रक्चर्स काढून दाखवतो बघा CH3O बघा किती कार्बन्स आहे 1 2 3 4 मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन म्हणजे ब्युटेन हा ऑक्सिजन आहे म्हणजे याला आपण काय म्हणू ब्यूटॉक्साइड याला काय म्हणू ब्यूटॉक्साइड आणि हा किती वेळा आहे हा 3 वेळा आहे म्हणजे मी याला ट्राय ब्यूटॉक्साइड म्हणू शकतो ट्राय ब्यूटॉक्साइड आणि लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड आता हा एवढा मोठा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड हा एवढा मोठा रिएजंट काय करत असतो
हायड्राईड सप्लाय करत असतो, हायड्रोजन नाही, हायड्राईड. हायड्राईड म्हणजे H मायनस. हायड्राईड म्हणजे काय? H मायनस सप्लाय करत असतो. हायड्राईड म्हणजे काय सप्लाय करत असतो? H मायनस, हायड्रोजन नाही. तर ही रिएक्शन इथं कशी होती बघा. ही झाली फर्स्ट स्टेप. आणि सेकंड स्टेप मध्ये आपण हायड्रोलिसिस करतो H2O. तर मला सांगा CH3C डबल बॉन्ड OCl आणि हा सप्लाय करत असतो H मायनस. हा काय सप्लाय करत असतो? H मायनस. तर मला सांगा हा जो कार्बन आहे बघा, एका साईडला क्लोरीन खूप इलेक्ट्रोनिगेटिव्ह, एका साईडला ऑक्सिजन खूप इलेक्ट्रोनिगेटिव्ह, म्हणजे हा पॉझिटिव्ह. हायड्राईड तिथं जाऊन जॉईन होणार, हा वरती जाणार. तर काय तयार होईल बघा, CH3C O मायनस, हा इथं H आणि हा इथं Cl. बरोबर. तर याची बॅक बॉन्डिंग केल्यानंतर हा Cl बाहेर जाईल. तर इथून हा H प्लस, कारण दुसऱ्या स्टेप मध्ये वॉटर पण आहे, हायड्रोलिसिस पण करायचंय. दुसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं? हायड्रोलिसिस पण करायचंय. मग हायड्रोलिसिस केल्यानंतर हा Cl बाहेर जाणार आणि इथून H काय तयार होणार बाहेर? HCl. बघा. तर फक्त तुम्ही काय करायचं बघा, तुम्ही काय करायचं एवढंच लक्षात ठेवायचं, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड हा हायड्राईड देतो, H मायनस देतो. फक्त या Cl मायनस ऐवजी H मायनस टाकून द्यायचा. या Cl मायनस ऐवजी H मायनस टाकून द्यायचं. तर काय कंपाऊंड होईल? CH3C डबल बॉन्ड OH. झाला का नाही अल्डिहाइड तयार? अरे झाला का नाही अल्डिहाइड तयार? आणि दिस मेथड इज ओनली फॉर अल्डिहाइड. म्हणजे इथं बाय प्रोडक्ट्स एक्झाम मध्ये विचारत नाही, तुम्हाला फक्त मेन प्रोडक्ट माहित पाहिजे. काय तयार झाला? एक अल्डिहाइड तयार झाला. इथं कीटो तयार होऊ शकत नाही. दुसरी मेथड बघा, C डबल बॉन्ड OR. तर मी इथं घेतो CH3 आणि स्टार्टिंगला आपण घेतो CH3. हा कोणता ईस्टर आहे याचं नाव तुम्हाला पाठवायचं. मी ईस्टरची नेमिंग तुम्हाला शिकवलेली आहे. तर इथं आपण घेणार आहे DIBALH. याला आपण डायबाल H म्हणतो, डायबाल H. आणि इथं काय काय बघा, फर्स्ट स्टेप मध्ये डायबाल H, सेकंड स्टेप मध्ये वॉटर, आणि इथं एक सॉल्व्हेंट सुद्धा घेतो आपण, हेक्सेन. टेम्परेचर 78 डिग्री सेल्सियस. DIBAL आणि हा H. बघा याचं पूर्ण नाव तुम्हाला सांगतो, डाय आयसो ब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राईड. लिहून घ्या, डाय. बघा मी लिहून देतो, डाय आयसो ब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राईड. डाय आयसो ब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राईड. मी हायड्राईड म्हणलो म्हणजे हा H मायनस देतो. हा काय देतो? H मायनस देतो. तर तुम्ही काय करायचं बघा, आणि पुढल्या स्टेप मध्ये काय, हायड्रोलिसिस पण आहे. हायड्रोलिसिस करणं विसरायचं नाही. हे हायड्रोलिसिस करायचं विसरायचं नाही. तर एवढंच लक्षात घ्यायचं, हा H मायनस देतो, हा इथं OCH3 हा मायनस आहे, हा H मायनस त्याची जागा घेणार. एवढंच करायचंय तुम्ही. म्हणजे याच्यापासून पण आपल्याला काय भेटणार आहे? अल्डिहाइड भेटणार आहे. बघा याच्यापासून पण आपल्याला अल्डिहाइड भेटणार आहे. डायरेक्ट तुम्ही जर लिहिलं तरी चालेल. आपल्या टेक्स्टबुक मध्ये पण ही रिएक्शन डायरेक्ट लिहिलेली, याची मेकॅनिझम नाहीये आणि याचं बाय प्रोडक्ट सुद्धा नाही. तर तुम्ही काय करायचं, या OCH3 ऐवजी काय करायचं, H लिहून टाकायचं तिथं. पुढली रिएक्शन बघा, फ्रॉम नायट्राइल. तर इथं घेतो मी CH3C ट्रिपल बॉन्ड N
इथं पण हेच रिएजन्स लिहायचे. काय रिएजन्स? DIBAL-H हेक्सेन. आणि सेकंड स्टेप मध्ये वॉटर, टेम्परेचर 78 डिग्री सेल्सिअस. तर इथं पण काय करायचं बघा, तुम्ही डायरेक्ट कुठेतरी कोपऱ्याला लिहून द्यायचं. डायबाइल H हा ईस्टरला पण अल्डेहाइड मध्ये कन्वर्ट करतो आणि या नायट्राइलला पण अल्डेहाइड मध्ये कन्वर्ट करतो. या नायट्राइल किती कार्बन्स आहे बघा, 2 कार्बन आहे, म्हणजे 2 कार्बनचा अल्डेहाइड लगेच लिहून टाकायचा. CH3C डबल बॉन्ड OH, CH3C डबल बॉन्ड OH. जर तुम्हाला पाहिजे असेल मेकॅनिझम, याचे मेकॅनिझम खूप लेंदी आहे म्हणून मी तुम्हाला इथं कन्फ्युज करण्यासाठी त्याचे मेकॅनिझम लिहित नाही. डायरेक्ट काय करायचं, सायनाइडच्या जागेवर, या ग्रुपच्या जागेवर C डबल बॉन्ड OH असं टाकायचं. C डबल बॉन्ड OH. समजलं? तर पुढली रिॲक्शन बघू. खूप इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे पुढली, त्याला आपण रोझनमंड रिडक्शन म्हणतो आणि हे तुमच्या बोर्डच्या सिलेबस मध्ये पण आहे. खूप इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे रोझनमंड रिॲक्शन, कारण तुम्हाला सांगितलं ज्या ज्या नेम रिॲक्शन असतात त्या खूप इम्पॉर्टंट असतात. तर पुढली रिॲक्शन घेऊन घ्या. सेकंड रिॲक्शन रोझनमंड रिडक्शन. रोझनमंड रिडक्शन. बघा हा कोणता ग्रुप आहे, हा असाइल क्लोराइड आहे. असाइल क्लोराइड ACYL असाइल क्लोराइड. तर बघा इथं H2 आहे, इथं काय H2 म्हणजे हा H आणि हा H, हा रिड्युसिंग एजंट आहे. PD म्हणजे प्लॅटिनम, BaSO4 म्हणजे बेरियम सल्फेट. याला काय आन्सर, बेरियम सल्फेट. आणि हा PD म्हणजे प्लॅटिनम. प्लॅटिनम हा मेटल आहे. आता हा H2 आहे बघा, हा H बॉन्ड H2, हा H आणि Cl बाहेर जाईल. हा H आणि Cl बाहेर जाईल आणि हा H इथं जॉईन होईल. हा H आणि Cl बाहेर जाईल आणि हा H इथं जॉईन होईल. तर काय तयार होईल बघा, CH3C डबल बॉन्ड OH प्लस HCl. काही प्रॉब्लेम? खूप सोपी रिॲक्शन. पण इथं प्रॉब्लेम काय आहे आता बघा, आता काय प्रॉब्लेम आहे बघा, इथं हा प्रोडक्ट तयार झाला समजा, तर काय हा प्रोडक्ट CH3C डबल बॉन्ड OH. तर मी काय म्हटलं, हा रिड्युसिंग एजंट आहे. रिड्युसिंग एजंटचं काम काय असतं, बॉन्डला रिड्यूस करण्याचं काम असतं. मग मला सांगा, हा C डबल बॉन्ड O पण रिड्यूस करू शकतो ना, कारण याच्याकडे 2 हायड्रोजन आहे. याचा इथं H2 लिहिलं, याचा अर्थ H 2च हायड्रोजन आहे का, तर सोल्युशन मध्ये खूप सारे हायड्रोजन्स आहे. मग काय होईल पुढे जाऊन, एक हायड्रोजन इथं जॉईन होईल आणि एक हायड्रोजन इथं जॉईन होईल आणि हा बॉन्ड पण ब्रेक होईल. डबल बॉन्ड ब्रेक करण्यासाठी किती हायड्रोजनची गरज आहे, 2 हायड्रोजनची. तर बघा आपण इथपर्यंत आलो, तर एक हायड्रोजन इथं आणि एक हायड्रोजन इथं, म्हणजे पुढे जाऊन त्याचा काय तयार होईल, पुढे जाऊन त्याचा अल्कोहोल तयार होईल. बघा मी इकडे नीट लिहितो, बघा समजून घ्या. CH3C डबल बॉन्ड OH हा बॉन्ड ब्रेक करायचा असेल तर किती हायड्रोजनची गरज आहे, 2. एक इथं आणि एक इथं आणि हा बॉन्ड ब्रेक होईल. बघा बरं अल्कोहोल झाला का नाही तयार. मग इथं अल्कोहोल का होत नाही तयार, कारण हे वापरले आपण क्विनेलिन किंवा सल्फर, किंवा म्हटलं म्हणून स्लॅश दिलं. हे काय करतात, हे कॅटलिस्टला पॉइझन करतात. कॅटलिस्टला पॉइझन करतात. इथं कॅटलिस्ट कोण आहे, PD. हे कॅटलिस्टला काय करतात,
पॉइझन करतात. पॉइझन करतात म्हणजे काय, हे क्विनेलिन आणि सल्फर काय करतात, या प्लॅटिनमची रिॲक्टिव्हिटी कमी करून टाकतात. हे टाकल्यामुळे या प्लॅटिनमची काय होईल, रिॲक्टिव्हिटी कमी होईल. मग त्याचं ज्याप्रमाणे हायड्रोजनचे ॲडिशन व्हायला पाहिजे त्याप्रमाणे ॲडिशन होणार नाही, म्हणून एकदाच ॲडिशन होईल, पुढे ॲडिशन होणार नाही. हे जर वापरलं नसतं आपण तर याचा अल्कोहोल तयार झाला असता, पण आपल्याला अल्डिहाइडपर्यंतच थांबायचं आहे, म्हणून आपण त्या कॅटलिस्टचं काय करायला पाहिजे, रिॲक्टिव्हिटी कमी करायला पाहिजे. रिॲक्टिव्हिटी कमी करायची म्हणजे त्या कॅटलिस्टला काय करायचं, पॉइझन करायचं. कॅटलिस्ट पॉइझन झाल्यानंतर तो एवढा एफिशियंट राहणार नाही, तो थोडा कमजोर होऊन जाईल, आणि कमजोर झाल्यामुळे तो पहिल्या स्टेपमध्ये हायड्रोजन देईल, पुढल्या याला रिड्यूस करणार नाही, कारण त्याची तेवढी कॅपॅसिटीज राहिली नाही, कारण त्याला पॉइझन केलं. कोणी पॉइझन केलं, एक तर क्विनेलिन किंवा सल्फरनी, क्विनेलिन आणि किंवा सल्फरनी. समजलं. तर बघा इथं आपण असाइल क्लोराईड घेत असणार आहे काय, म्हणजे इथं फॉर्मल्डिहाइड तयार करता येईल का, इथं H आपल्याला असाइल क्लोराईड पाहिजे, म्हणून इथं फॉर्मल्डिहाइड प्रिपेअर करता येणार नाही, तर लिहून घ्या फॉर्मल्डिहाइड कॅनॉट बी प्रिपेअर्ड. याला स्टार करून तो फॉर्मल्डिहाइड कॅनॉट बी प्रिपेअर्ड. तर चला पुढली रिएक्शन आपल्याला बघायची. रोझनमन रिएक्शन. हे जे जेवढे नेम रिएक्शन याला सेपरेट नोटबुक करा आणि सगळ्या नेम रिएक्शन्स लिहून टाकायचे. बघा जसं आपण शिकवत जाऊ, जिथे तिथे नेम रिएक्शन तिथं तिथं ते लिहून काढायचे. पण पुढली पण एक नेम रिएक्शन आहे ज्याला आपण स्टीफन्स रिडक्शन म्हणतो. बघा स्टीफन्स रिडक्शन कसं करतात, इथं आपण वापरतो SnCl2 प्लस HCl. रिएजंट लक्षात ठेवायचं SnCl2 प्लस HCl. तर इथं आपण यूज करतो अल्काइल सायनाइड. तर मी डायरेक्ट एक्झाम्पल घेतो. बघा CH3C ट्रिपल बॉन्ड N. बघा याचं कॉमन नेम कसं लिहायचं, हा CH3 या ग्रुपला काय म्हणायचं आपण, मिथाइल, आणि हा CN काय, सायनाइड, म्हणजे याला काय म्हणत असतो आपण, मिथाइल सायनाइड. पण याचं IUPAC नेम काय असतं, IUPAC नेम मध्ये आपण नंबर ऑफ कार्बन्स काउंट करतो. हा 1 आणि हा 2. नंबर ऑफ कार्बन्स किती, 2 कार्बन म्हणजे इथेन, म्हणून याला आपण इथेन नायट्राइल असं पण म्हणतो. इथेन नायट्राइल. तर नायट्राइल आणि सायनाइड एकच असतं, फक्त सायनाइड हे त्याचं कॉमन नेम आहे, नायट्राइल हे त्याचं IUPAC नेम आहे. तर एरोवर बघा मी काय लिहितो, SnCl2 प्लस HCl. हा रिड्युसिंग एजंट आहे, हा काय रिड्युसिंग एजंट आहे, हा हायड्रोजन सप्लाय करणार. मग एक हायड्रोजन इथं टाका तुम्ही, एक हायड्रोजन इथं टाका, एक हायड्रोजन इथं टाकायचं आणि एक हायड्रोजन इथं टाकायचं, म्हणजे या ट्रिपल बॉन्ड विल बी कन्वर्ट इनटू डबल बॉन्ड. तर काय तयार होईल बघा, CH3C. बघा एक हायड्रोजन इथं टाकल्यामुळे हा H, नंतर डबल बॉन्ड NH, किंवा तुम्हाला खाली दाखवता असं म्हणजे सोपं जाईल, तुम्हाला लक्षात येईल. एक हायड्रोजन इथं आणि एक हायड्रोजन इथं, एक हायड्रोजन इथं आणि एक हायड्रोजन इथं. ट्रिपल बॉन्ड विल बी कन्वर्टेड टू डबल बॉन्ड. याचं हायड्रोलिसिस करायचं H2O. बघा H2O कसं लिहू शकतो मी, इथं OH H2O इथून ब्रेक करा बघा. तर काय तयार होईल, CH3C डबल बॉन्ड OH आणि NH, आणि हा 2 हायड्रोजन काय तयार होईल, NH3 आणि हा इथला HCl तुम्ही NH4Cl पण लिहू शकतात. NH3 प्लस HCl gives NH4Cl. पण NH4Cl मध्ये प्रॉब्लेम काय आहे, तुम्ही जरासा हिट केलं
तुम्ही जर असं हिट केलं तर परत अमोनिया गॅस बाहेर जाणार आहे, म्हणून हे NH4Cl न लिहिता तुम्ही NH3 HCl असं लिहायचं. NH3 HCl. बघा आणखीन एक रिएक्शन दाखवतो तुम्हाला, म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. C2H5C ट्रिपल बॉन्ड N प्लस एरो SnCl2 प्लस HCl. एक हायड्रोजन इथं एक हायड्रोजन इथं, मग काय तयार होईल? C2H5C H डबल बॉन्ड N आणि हा H याचं हायड्रोलिसिस करायचं H2O OH H इथून बॉन्ड ब्रेक करा, तयार होईल C2H5CH डबल बॉन्ड O आणि हा अमोनिया. आणि मी काय म्हटला HCl इथं लिहायचं. समजलं? तर आपल्याला याची शेवटची रिएक्शन बघायची बघा अल्डिहाइड प्रिपरेशनची. नंतर पुढल्या लेक्चरला आपण कीटोनच्या रिएक्शन्स काही कॉमन बघू आणि बाकी दोन्ही तर कॉमन रिएक्शन्स आहेत ते आपण बघू. म्हणजे आणखीन एका लेक्चर मध्ये आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन कंप्लीट करणार आहोत. तर पुढली मेथड आहे फ्रॉम फोर्थ मेथड ऑक्सो रिएक्शन, किंवा त्याला खूप इम्पॉर्टंट नाव याचं हायड्रोफॉर्मायलेशन. हायड्रोफॉर्मायलेशन बघ, याला हायड्रोफॉर्मायलेशन का म्हणतात? बघा मी जर इथं अल्किन घेतलं सिमेट्रिकल, तर मी इथं काय घेतलं इथिन, तर इथं घेतो कार्बन मोनॉक्साइड प्लस H2, कार्बन मोनॉक्साइड प्लस H2. तर हे कसं लिहिता येईल बघा, HC डबल बॉन्ड OH HC डबल बॉन्ड OH फॉर्मल्डिहाइड सारखा आहे म्हणून आपण याला फॉर्मल्डिहाइड म्हणतो. तर बघा इथून ब्रेक करायचं, हा H कोणताही कार्बन अटॅच करा कारण इथं सिमेट्रिकल आहे. हा H या कार्बनला अटॅच करतो आणि हा C डबल बॉन्ड OH या कार्बनला अटॅच करतो ना, डबल बॉन्ड कन्वर्ट करायचा सिंगल बॉन्ड मध्ये. मग काय तयार होईल बघा, हा H इथे जॉईन झाला तर हा तयार होईल CH3 सिंगल बॉन्ड, हा CH2 आणि हा ग्रुप इथे जॉईन करायचा. बघा झाला का नाही अल्डिहाइड तयार. पण जर तो अनसिमेट्रिकल असेल तर काय करायचं बघा, CH3 CH डबल बॉन्ड CH2. तर इथं मी घेतो CO प्लस H2, याला आपण कसं लिहू शकतो HC डबल बॉन्ड H. सुरुवातीला काय करा, हायड्रोजन इथे ऍड करा आणि जो राहिलेला ग्रुप इथे ऍड करा, दुसरा इथे हायड्रोजन इथे ऍड करा, राहिलेला ग्रुप इथे ऍड करा. म्हणजे इथं दोन प्रोडक्ट येतील आणि ते दोन प्रोडक्ट एकमेकाचे काय असतात आयसोमर. मी सुरुवातीला हायड्रोजन इथे ऍड करतो, तर कंपाऊंड काय CH3 नंतर CH2 C डबल बॉन्ड OH. बरोबर, मी हायड्रोजन इथे ऍड केला आणि हा ग्रुप इथं. आता आपण रिव्हर्स करू, हा ग्रुप इथे ऍड करू, मग आणखी एक प्रोडक्ट काय होईल CH3 CH C डबल बॉन्ड OH आणि इथं हा CH3. हे दोन प्रोडक्ट बघा एकामेकाचे काय आयसोमर आहे, दिसतंय? हे दोन प्रोडक्ट काय एकामेकाचे आयसोमर. तर अशा पद्धतीने आपण रिएक्शन्स ऑफ अल्डिहाइड म्हणजे सेपरेट अल्डिहाइडच्याच रिएक्शन्स हे 4 रिएक्शन्स बघितले आहे. पुढल्या लेक्चरला रिएक्शन्स ऑफ कीटोन आणि काही 2-3 रिएक्शन्स कॉमन मध्ये त्या राहिलेल्या आहेत त्या बघू. म्हणजे खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट कंप्लीट होईल. नंतर आपण फिजिकल प्रॉपर्टी आणि नंतर केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. अल्डिहाइड अँड कीटोन या चॅप्टर मध्ये सगळ्यात लेंदी आहे. कार्बोक्सिलिक ऍसिडचे रिएक्शन्स खूप कमी. याच्यात काही अडचण असेल तर नक्की कळवा. थँक्यू.